शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता बंद पडला अशा अफवा तुम्हीही ऐकल्या असतील ना? पण थांबा, तुमच्या बँक खात्यात आजपासूनच थेट 2000 रुपये जमा व्हायला सुरुवात झालीय. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की हा 8वा हप्ता नक्की किती शेतकऱ्यांना मिळालाय, सरकारचा यामागचा नेमका GR काय आहे आणि तुमचे पैसे अजूनही आले नसतील तर ते कसे मिळतील. त्यामुळे हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक अतिशय महत्त्वाची अट मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे. मित्रांनो, मागच्या सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्याला नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता मिळाला होता. त्यानंतर PM किसानचे 21वे आणि 22वे हप्तेही जमा झाले, पण नमोचा 8वा हप्ता काही येईना. बऱ्याच दिवसांपासून पैसे रखडल्यामुळे अनेक शेतकरी बांधवांना वाटलं होतं की आता राज्यामध्ये ही योजनाच बंद झाली की काय. पैशांची अत्यंत गरज असताना हा निधी अडकल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था निर्माण झाली होती. पण आता ही संभ्रमावस्था आणि प्रतीक्षा संपली आहे. आज म्हणजेच 25 मार्च रोजी विधान भवनातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते एका क्लिकवर हा 8वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आलाय. या महत्त्वपूर्ण कार्यक्रमावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि कृषी मंत्री दत्तात्रय भरणे हे सुद्धा उपस्थित होते. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे या 8व्या हप्त्यासाठी राज्यातील तब्बल 89,74,000 शेतकरी पात्र ठरले आहेत आणि या सर्वांसाठी राज्य सरकारने 1,794 कोटी रुपयांचा भक्कम निधी मंजूर करून वितरितही केलाय. 25 मार्चच्या दुपारपासूनच अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर 2000 रुपये जमा झाल्याचे मेसेज धडकायला सुरुवात झाली आहे. आता तुमच्या मनात एक प्रश्न नक्की आला असेल की एवढे महिने हा हप्ता नेमका अडकला होता कुठे? तर यामागचं कारण असं होतं की कृषी विभागाकडून निधीचा प्रस्ताव जाऊनही वित्त विभागाकडून त्याला मंजुरी मिळायला उशीर झाला. अखेर 16 मार्चला शासनाने अधिकृत शासन निर्णय GR काढून या निधीला हिरवा कंदील दाखवला आणि आज प्रत्यक्ष पैसे खात्यात आले. पण एक मिनिट, शासनाने पैसे पाठवले असले तरी हा हप्ता राज्यातील सर्वच शेतकऱ्यांना लगेच मिळेल असं नाही. काही मोजक्या शेतकऱ्यांचे पैसे अजूनही अडकू शकतात. ते का, तेच मी तुम्हाला आता सांगणार आहे. सर्वात महत्त्वाची आणि लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे ज्या शेतकरी बांधवांची PM किसान eKYC पूर्ण आहे आणि ज्यांच्या बँक खात्यामध्ये कोणतीही तांत्रिक त्रुटी नाहीये, केवळ त्यांच्याच खात्यात हे पैसे त्वरित जमा होत आहेत. त्यामुळे जर तुमचे पैसे आले नसतील तर घाबरून न जाता सर्वात आधी तुमची PM किसान eKYC पूर्ण आहे का आणि बँक खाते आधारशी लिंक आहे का हे नक्की तपासून घ्या. थोडक्यात सांगायचं तर निधी अभावी रखडलेली आणि बंद पडल्याची अफवा पसरलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आता पुन्हा सुरळीत झाली आहे. ही अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी महाराष्ट्रातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ आत्ताच तुमच्या WhatsApp ग्रुप्सवर शेअर करा. तुमचे काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या शेतीविषयक अचूक आणि महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपल्या अमन मोहनावाले या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.